पतंजलींनी त्यांच्या पातंजली उद्दर्शनामध्ये तस्य वाचक हा प्रणव, म्हणजे ईश्वराचं जे काही रूप आहे किंवा त्यांनी जी पुढे पाठवले आपल्यापर्यंत ते प्रणव आहे. आणि योग वशिष्ठमध्ये प्राणस्पंदन असं त्याचं वर्णन केलं. या अशा सगळ्या संज्ञा मिळाल्यानंतर आपण पाहूयात की संत ज्ञानेश्वरांनी काय वर्णन केले. आपण सगळेजण जाणतात, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले ते शब्दब्रह्म कवळिले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. म्हणजे त्यांनी काय केलं, थोडक्यात गणेशाचं रूप म्हणून ओंकाराला इथे या ठिकाणी कथित केले. आणि हे पूर्ण सगळ्या संसाराचं आदिबीज आहे आणि त्या बीजापासूनच हा सगळा वटवृक्ष आहे असं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये केलं. संत तुकारामांनी पण वर्णन करताना गणेशाचं त्याला रूप दिलेले. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे आदिबीज. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महिषू जाणी येला ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माये बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची. संत एकनाथ महाराज म्हणतात की मागील जन्मीचं सगळे संस्कार पुसण्याचं काम जे आहे ते ओंकार करतात. म्हणजे काय तर कर्माशय असतं आपलं, ते कर्माशयाचं आपल्याला पुढे सगळं रिकामं करून जायचं असतं, तेव्हाच मोक्ष प्राप्ती होते. असं म्हणतात की तुम्ही चांगले जर कर्म केले तर ते तुमच्या कर्माशयामध्ये जमा होतात, वाईट कर्मही जमा होतात. जेवढे चांगले कराल तेवढे वाईट जे आहे तिथून बाहेर पडून चांगले कर्म त्यामध्ये तुमचे नवीन ऍड होतात. आणि सगळे चांगले कर्म केले तरी पण शेवटी ते तुम्हाला रिकामं करावंच लागतं, कारण कर्माशय रिकाम्या झाल्याशिवाय तुम्हाला मोक्षप्राप्ती नाहीये. त्याच्यामुळे मागील जन्माचे सगळे संस्कार पुसण्याचं काम ओंकार करतं असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. ओंकार हे मूलभूत तत्व आहे, पूर्ण ब्रह्मांड त्याच्यामुळे निर्माण झाले. ह्या ओंकाराचं नाद, त्या नादापासून पुढे उष्णता, मग कंपन, मग प्रकाश, या सगळ्यांचं जे काही परिमार्जन आहे ते म्हणजे पुढे झालेली शक्ती. ओंकाराचं मग आता प्रश्न पडतो की इतकं ब्रह्मांडाचं सगळं वर्णन केले, ओंकाराचं वर्णन केले, हा ओंकार कशाने बनलाय. तर हा ओंकार बनलाय अ उ आणि म या 3 मात्रांनी. काही जणांनी उल्लेख करताना 3.5 मात्रा आपण म्हटलंय, कारण तो लिहिताना जो ओंकार लिहितात तो वरच्या अनुस्वारामुळे 3.5 मात्रांमध्ये जातो असं म्हणतात, पण उच्चार करताना तो 3 मात्रांमध्ये जातो. आता या 3 मात्रा पण कशा, हे तिन्ही स्वर आहेत. आता अ उ आणि म, खरं तर म हे व्यंजन आहे पण त्याला इथे स्वरामध्ये मोडलेलं आहे, कारण ते उच्चार करताना आपण जिभेचा वापर करत नाहीये, आपण नाकात नुसतो आवाज काढतोय आणि अ उ म हा असा वेगवेगळा न करता हे तिन्ही एकमेकांना संलग्न मारतो. म्हणजे की अ जो संपतोय तो अलाच आपल्याला उ म्हणायचं आणि त्या उलाच पुढे म मध्ये करायचं. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो आणि श्वास सोडायला लागतो तेव्हा अ चा उच्चार करून उ म्हणतानाच पुढे म मध्ये आपल्याला त्याला न्यायचंय. तर हे खूप छान सांगितलेलं आहे गुरुजींनी सांगताना. तर 10 सेकंदामध्ये ओंकार कसा म्हणा याबद्दल जास्तीत जास्त त्यांचं विवेचन आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की दीर्घ श्वसनाचा अभ्यास करताना 5 सेकंदात श्वास घ्यायचा आणि 10 सेकंदात सोडायचा. हे जे तत्व आहे त्यानुसार तुम्ही 5 सेकंदात घेतलेला श्वास 10 सेकंदात सोडताना पहिल्या 2 सेकंदामध्ये अ चा उच्चार करायचा. तो उच्चार संपताच पुढच्या 3 सेकंदामध्ये उ चा उच्चार करायचा आणि उ चा उच्चार संपल्यानंतर पुढच्या 5 सेकंदामध्ये म चा उच्चार करायचा. तर असं 2 आणि 3 5 आणि 5 10 सेकंदाचा असा अभ्यास आहे. आता यामध्ये थोडं म्हणजे लॉजिक पण आहे बरं का. आपण बघितलं कामदम मोक्षदमच्या योग, म्हणजे कामदम पण पाहिजे मोक्षदम पण पाहिजे. तर कामना पूर्ण करण्यासाठी ओ हा अक्षर जातं, म्हणजे अ आणि उ या दोघांचं जेव्हा ओ होतं, म्हणजे अ आणि ऊचे मिळून जे 5 सेकंद आहेत ते आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी आहेत आणि मकराचे 5 सेकंद जे आहेत ते मोक्षप्राप्तीसाठी आहेत. त्याच्यामुळे कुठलाही ओंकार म्हणताना आपण त्याला 5 आणि 5 अशा 10 सेकंदामध्ये अ ऊचा एकत्र आणि म चा वेगळा असा
वेगळा म्हणजे सलगच येईल, पण 5 सेकंद म साठी. असं 10 सेकंदामध्ये आपण तो म्हणावा असा दंडक आहे किंवा असं मांडलं जातं. मग आता हा कसा म्हणावा, तर 10 सेकंदामध्ये म्हणायचं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची साधना जी करायची ती सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं म्हटलेलं. म्हणजे काय, तर तुम्हाला तो नित्य नियमाने म्हणायचं, त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि तो समजून उमजून म्हणायचा. असं नाहीये की कोणी इथं गुरुनी सांगितल्यावर म्हणायचं ही गोष्ट ठीक आहे, पण तो समजून उमजून म्हणायचा आहे. म्हणायला सांगितलंय, गुरुनी सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण त्याच्या मागचं गणित तर समजून घेऊ आपण. तर तो समजून उमजून म्हणायचा आहे, दीर्घकाळ म्हणायचा आहे, निरंतर म्हणायचा आहे, त्याचा खंड पडू द्यायचा नाहीये. त्यानंतर तो आदर आणि श्रद्धापूर्वक म्हणायचा आहे, आपली श्रद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर तो दृढभूमी. दृढभूमी म्हणजे काय, एक ठराविक पद्धतीने म्हणायचं आहे, रोज बदलायचं नाही. मी आज अचा उच्चार जास्त करेल, उद्या उचा थोडा करून बघतो, मग म म्हटल्यानंतर मला जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं म्हणून मी मग मचा म्हणतो. तर अशी ती पद्धत नाहीये. आपण जी सुरुवात करतोय तर ती आपल्याला ती तशीच ठेवायची. जरुरी नाहीये की तुम्ही 10 सेकंदामध्ये आणि असं 2, 3, 5 मध्येच करावं. अचा उच्चार पण जास्त करू शकता, उचाही जास्त करू शकता, मचाही करू शकता. प्रत्येकाची तशी पद्धत आहे, तशी करू शकता. पण तुम्हाला जो करायचा आहे तो तुम्हाला दृढभूमी, म्हणजे तुम्ही एकदा करायला घेतला की तो त्या पद्धतीनेच केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार, आणि ते दीर्घकाळ म्हणायचे तेव्हा तुम्हाला ते मिळणार. त्यामुळं सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तर आता हे झालं कसा म्हणायचा. पण मग म्हणताना काय पद्धत आहे, तर म्हणताना पद्धत अशी आहे की सततम तैलधारेव दीर्घ घंटा निनादवत दीर्घम प्रणव उच्चार्य गंभीरम शंखनादवत. म्हणजे काय, तर तो 3 मंत्राचा उच्चार जो आहे तो काय करायचा की तेलाच्या धारेप्रमाणे. आता आपण जसं म्हटलं की तो एका लयीत म्हटला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये फोड नाही झाली पाहिजे. अ उ म असं वेगळं नाही. अ ते म पर्यंत आपण एका लयीमध्ये तेलाच्या धारेप्रमाणे म्हणायचं आहे. दीर्घ घंटेच्या नादाप्रमाणे. आपण घंटानाद केल्यानंतर कसा तो दीर्घ आपल्याला आवाज येतो घंटानादाचा, तसा तो मचा उच्चार आपला दीर्घ झाला पाहिजे, तो आपल्याला व्यवस्थित आपल्यापर्यंत आला पाहिजे. आणि शंखाच्या नादाप्रमाणे तो गंभीर म्हटला पाहिजे. आता बरेच जण काय करतात, ओंकार म्हणताना माझा आवाज सगळ्यात मोठा कसा येईल, किंवा मी ओंकार म्हणतो तर माझ्या पूर्ण सोसायटीला कसं समजेल की मी ओंकार म्हणतोय. तर त्या नादामध्ये आपण अगदी चढाओढीमध्ये ओंकार म्हणायला लागतो, तर ती पद्धत चुकीची. तुम्ही खर्जामध्ये म्हणा, त्या ओंकाराचं तुम्हाला दीर्घकाळ म्हणायचं म्हटल्यानंतर तुम्हाला खूप मोठा आवाज करून चालणार नाही. तुम्हाला जर खरोखर साधना करायची आहे आणि ती दीर्घकाळापर्यंत जर टिकवायची असेल तर तुम्हाला आवाज हा हळूच ठेवावा लागणार. आणि त्यासाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास पण करणं तितकंच महत्वाचं. तेव्हाच तुम्ही जास्त अंतरापर्यंत, जास्त वेळापर्यंत तो ओंकाराचा अभ्यास करू शकता. मग आता तो कसा म्हणावा हे पण कळालं. आता काही काही ठिकाणी शास्त्रकारांनी कधी म्हणावा हे पण सांगितलं बरं का. त्याच्यावरती फार आपण विचार करायची गरज नाही, पण एक उल्लेख आहे म्हणून सांगतो की त्रिदोष निवारणासाठी म्हणून आपण ओंकार उपासना करतात बरेच जण. ते त्रिदोष कशामुळे आहेत, तर रज, तम आणि सत्वगुण या 3 गुणांमुळे, सत्व, रज आणि तम गुणांमुळे आहेत. तर आपल्या दिवसाचा जो वेळ असतो ना, सूर्योदय पूर्वीचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये सत्वगुण जो आहे तो आपला अधिक प्रभावी असतो. सूर्योदयानंतर रजगुणाचा प्रभाव वाढतो आणि संध्याकाळच्या वेळेस तमोगुणाचा प्रभाव जो असतो सगळ्यात जास्त असतो. मग असा पण उल्लेख आहे की जेव्हा तुम्ही ओंकाराचा उच्चार करतात, जर सत्वगुणामध्ये तुम्ही ओंकाराचा उच्चार करणार असाल तर अचा उच्चार जास्त करावा. जर तुम्ही रजोगुणामध्ये करत असाल तर उचा उच्चार जास्त करावा. आणि जर तुम्ही संध्याकाळी म्हणत असाल तर मग मचा उच्चार करावा. पण आता हे सगळे शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी असतील, पण त्या अध्यात्माच्या दृष्टीने करणाऱ्या लोकांसाठी म्हणून हरकत नाही करायला. आपण सर्वसामान्य साधकांनी आपल्या व्याधीने, कारण काय आपल्या साधनेमध्ये सर्वात मुख्य सांगितले पतंजलीने 9 अडथळे. मी आता तिकडे जाणार नाही कारण साधकांपैकी बऱ्याच जणांना माहिती असतील. पण जे अडथळे आहेत ज्यामध्ये आळस असतो, ज्यामध्ये प्रमाद आहे, प्रमाद म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट चांगली आहे पण ती आपण करत नाही, माहीत असून न करणं याला प्रमाद म्हणतात. तर असे अडथळे आपल्या साधनेमध्ये बरेच असतात. ते अडथळे दूर करण्यासाठी म्हणून आपण अभ्यास करतोय. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता सर्वसामान्यपणे आपण अभ्यास करायचा प्रयत्न करू. मग आता ह्या अवस्थांमध्ये कधी करायचं याच्यानंतर एक उल्लेख आलाय, थोडक्यात सांगतो की
आत्म्याच्या 4 अवस्था असं पण वर्णन आहे. त्या 4 अवस्था म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था असं म्हणतात. तर ते पहिली अवस्था जी असते ना, जागृत अवस्था, ती आपण जे सर्वसाधारण व्यवहार करतो ती अवस्था, जेव्हा आपण जागे असतो. जेव्हा आपण झोपतो ना, तेव्हा झोपण्याचा सुरुवातीचा जो काळ असतो, जेव्हा आपल्याला झोप लागते तेव्हा आपण स्वप्नावस्थेमध्ये असतो. मग त्यात काय होतं की आपण थोडेसे आपल्या शरीराला पण अटॅच असतो आणि आपण थोडंसं त्यापासून दूर, म्हणजे सबकॉन्शियस स्टेज ज्याला म्हणतो आपण, त्या स्टेजमध्ये असतो. आणि जेव्हा आपण नंतर उत्तर रात्र असेल किंवा आपली थोडीशी झोप झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण सुषुप्तीमध्ये असतो. सुषुप्तीमध्ये काय होतं की आपण आपल्या शरीराला आपल्या आत्म्याची जाणीव होत नाही, आपलं शरीर निश्चल पडलेलं असतं त्यावेळेस. ही तिसरी अवस्था आहे. तसेच ओंकाराच्या अवस्था सांगितल्या. ओंकार तुम्ही म्हणताना सुरुवातीला जेव्हा ओंकाराचा अभ्यास होतो तेव्हा तुम्ही पहिल्या जागृत अवस्थेमध्ये असता, त्यामुळे तुम्हाला फारसे काही असे त्याचे परिणाम दिसत नाहीत. त्यानंतर जेव्हा अभ्यास तुम्ही वाढवता तेव्हा पुढच्या अभ्यासामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक जाणवतो आणि मग शेवटच्या तिसऱ्या सुषुप्तीमध्ये तुम्हाला त्याचं चांगलं ज्ञान होतं. आणि मग एका पदाला पोहोचल्यानंतर शेवटची अवस्था आहे तुरी अवस्था, ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट अभ्यास करून वरती पोहोचलेलं असलं पाहिजे. आता हे झालं सगळं पुराणातलं, वेदातलं, आणि ओंकाराबद्दल जे काही सांगितलं ते मी थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. आता पुढचं आहे की परिणाम काय. आता सगळ्यात मुख्य परिणाम जो आहे तो कामदम मोक्षदमच्या योग. सगळ्यात सोपं आहे. कामदम म्हणजे काय, तुमच्या ऐहिक जीवनातली सगळ्या आशा आकांक्षा, म्हणजे कुणाला करिअरमध्ये चांगली ग्रोथ पाहिजे, कुणाला संसार चांगला करायचा आहे, कुणाला रिलेशन्स चांगले मेंटेन करायचे, एखाद्याला मानपान चांगला हवा आहे 4 ठिकाणी, एखाद्याला समाजसेवा करायची, त्यासाठी कुठले अडथळे नको आहेत, काही पण असू शकतं. म्हणजे आपण जे व्यवहार करतो त्या सगळ्या गोष्टी असतील. त्यामध्ये तुम्हाला यश हवं आहे, त्यासाठी तुम्हाला ओंकाराची साधना करायची आणि ती जशी सांगितली त्याप्रमाणे करायची. दुसरा जो भाग आहे तो आहे मोक्षदमचा योग. म्हणजे आपण पुन्हा एकदा सांगतोय की मोक्षप्राप्तीसाठी आध्यात्मिक पद्धतीने आपण जे म्हणतोय की पुढे जाऊन आपल्याला पुन्हा हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नसेल तर त्यासाठी ओंकाराची साधना सांगितली. म्हणजे बघा, योग साधना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या. आपण म्हणतो ना की सत्यनारायणाच्या महाकथेमायात गुरुजी आहेत आमचे ते दास गुरुजी, की आपण त्यात सांगतो बघा, अगदी आवर्जून सांगतो की कलियुगामध्ये अगदी कमी कष्टामध्ये सोप्या पद्धतीने करावयाचं व्रत आणि ज्याचं अधिकाधिक फळ मिळेल असं जर कुठलं बळ असेल तर ते सत्यनारायणाचं व्रत आहे असं सांगतो आपण. तसं योग साधनेमध्ये अगदी कमी कष्टामध्ये आणि अगदी शेवटपर्यंत अधिकाधिक फळ देणारं जर कुठली साधना असेल तर ती ओंकार साधना असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणांना योग करताना शरीराच्या काही मर्यादा येतात, त्यांना त्या पद्धतीने योगाचे सगळे आसनं करता येत नाहीत. मग त्यांनी ही साधना करायला काय हरकत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या आसनांची करायची गरज नाहीये. तुम्ही एखाद्या चांगल्या आसनामध्ये, म्हणजे ज्यांना शक्य त्यांनी पद्मासन किंवा वज्रासन, काहीच नाही जमलं तर साधी मांडणी, अशा पद्धतीने स्थिर बसून. पण ही बैठक तुम्हाला दीर्घकाळापर्यंत अभ्यास करण्यासाठी म्हणून आसनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे बरं का. असं नाही होणार की मी बाकी सगळं आहे तसंच राहील आणि फक्त ओंकार म्हणे. मग ती साधना पुढे न्यायची असेल तर तुम्हाला ती बैठक तयार करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला थोडं शारीरिक तुमचं तयारी करणं पण तितकंच महत्वाचं आहे. मग हे कामदम मोक्षदम एक परिणाम झाले, पण याचा शरीरावरती परिणाम काय होतो. तर शरीरावरती परिणाम सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे ग्रहण शक्ती वाढते. तुम्ही जेव्हा ओंकाराचा अभ्यास करता तेव्हा तुमची आकलन शक्ती वाढते, ग्रास्पिंग पॉवर वाढते. म्हणून मुलांना ओंकाराचा अभ्यास करण्यासाठी खूप जास्त प्रवृत्त केलं जातं किंवा सजेस्ट केलं जातं की आपापल्या मुलांना ओंकाराचा अभ्यास करायला सांगा. आता या ठिकाणी मुलांचं तर बाजूला राहिलं, जेव्हा विषय आला की ओंकाराचं व्याख्यान मला द्यायचंय, आता इथे आपल्या ह्या केंद्रावरती आपण काय करतो की ओंकार साधना करतो. मंगळवारी ओंकार साधना असते आणि दर शनिवारी इथे महामृत्युंजयाचं हवन असतं. ही जागा खूप पवित्र आहे. मंत्री सरांचे मुख्य आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आहे आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो की त्या जागेला एक चांगली प्रतिष्ठा लाभून देण्याचा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी होणारं हवन ह्या इथल्या वातावरणाला प्रसन्न ठेवतं. तुम्ही व्याख्यानानंतर आवर्जून आतमध्ये भेट द्या. छोटासा हॉल आहे पण एक योगाभ्यास करण्यासाठी अतिशय चांगली जागा आतमध्ये तयार आहे असं वाटतं. म्हणजे ह्या जागेचा परिणाम आहे, इथल्या मंत्रोच्चाराचा परिणाम आहे, तिथल्या साधनेचा परिणाम आहे.